एक आता ब्रँड तुमच्या समोर उभा ठाकलेला आहे आणि तो म्हणजे ठाकरे ब्रँड. असं म्हटलं जातं दोन बंधू एकत्र आल्यानं मराठी मतं जी आहेत ती एकवटली जातील. या सगळ्याकडे आपण कसं बघता आणि खास करून या ब्रँडकडे आपण कसं पाहता? नाही, मला असं वाटतं की कोण एकत्र येतंय किंवा कोण एकत्र येत नाहीये याच्यापेक्षा जास्त महत्त्वाचं आहे की मुंबईकरांचा विकास कोणी केला. गेल्या 11 वर्षामध्ये मुंबईकरांना कोस्टल रोड कोणी दिला, मुंबईकरांना मेट्रो कोणी दिली, अटल सेतू कोणी दिला, सीसीटीव्ही कोणी लावले, किंवा वरळीतल्या बीडीडी चाळीतल्या मराठी माणसाला 500 फुटाचं घर आहेच त्याच ठिकाणी कोणी दिलं, हे जास्त महत्त्वाचं आहे. आणि त्यामुळे कोण एकत्र येत आहे किंवा कोण एकत्र येत नाही याला महत्त्व नाही, मुंबईकरांची सेवा कोणी केली आणि कोण करू शकतं याला महत्त्व आहे. आणि मला असं वाटतं की या जगातला एक जागतिक ब्रँड हा पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आहेत आणि सध्याचा महाराष्ट्रातला सर्वात मोठा ब्रँड हा देवाभाऊ आहे. बरं, त्या ब्रँडवरून बँड वाजलाय वगैरे बरीच चर्चा सध्या सुरू आहे. या चर्चेकडे कसं पाहता तुम्ही? नाही, तुम्हाला वाटतं बँड आपण वाजलाय आपण बीएसटी असं नंतर? म्हणालात की काही लोक एकत्र येत आहेत, ते एकत्र आले होते. अहो, साध्या बीएसटी एम्प्लॉईजच्या क्रेडिट सोसायटीची निवडणुकी त्यांना जिंकता आली नाही. आणि त्यामुळे खरा ब्रँड कोण आहे हे आपल्याला विधानसभेच्या निवडणुकीमध्येही दिसलं, हे बीएसटी एम्प्लॉईजच्या क्रेडिट सोसायटीच्या निवडणुकीमध्येही दिसलं आणि हे येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये सुद्धा आपल्याला दिसेल की खरा ब्रँड महाराष्ट्राचा कोण आहे. महाराष्ट्रातला सर्वात मोठा ब्रँड सध्याचा हा देवाभाऊ आहे.